यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत बोलतायत, आपण थेट पाहूयात। सुप्रीम कोर्टामध्ये देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली। 2019 ला सत्तांतर झालं, परंतु जोपर्यंत देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते, मोठमोठे वकील सुप्रीम कोर्टामध्ये देखील उभे केलेले होते। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण पुढचं 1 वर्ष देखील टिकलं आणि दुर्दैवानं 2020 ला वकिलांना योग्य मार्गदर्शन न केल्यामुळे चांगले वकील हे सुप्रीम कोर्टामध्ये उभे न केल्यामुळे, ज्येष्ठ वकील उभे न केल्यामुळे 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये 2020 ला या मराठा आरक्षणाला स्थगिती आली आणि नुसती 2020 सालामध्ये स्थगिती आली नाही, तर 5/5/2021 ला हे मराठा आरक्षण दुर्दैवानं सुप्रीम कोर्टानं रद्द केलं। आता हे रद्द केल्यानंतर पुढे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता तो पाठपुरावा झाला नाही। पुन्हा एकदा सत्तांतर झालं आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब झाले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुरुवातीला देवेंद्रजी झाले आणि त्याच्यानंतर देखील हे मराठा आरक्षण मिळावं यासाठी अनेक प्रयत्न झाले। पण हे प्रयत्न होत असताना मनोजजींनी मराठवाड्यातल्या निजामकालीन ज्या नोंदी होत्या त्यांना कुणबी समाजाचा दाखला मिळावा यासाठी आंदोलन सुरू केलं। हे आंदोलन सुरू झाल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आणि मग मराठवाड्यातल्या ह्या नोंदी किती आहेत हे शोधून काढण्यासाठी समिती झाली आणि त्याच्यावर कार्यवाही देखील सुरू झाली। पण या दरम्यान आपल्याला आठवत असेल की दसरा मेळावा झाला आणि दसरा मेळाव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले की मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन। मग हे आरक्षण मिळवून देत असताना जी शपथ घेतलेली होती ती शपथ घेत असताना माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचा त्यांना सपोर्ट होता, त्याच भावनेने ती शपथ घेतलेली होती आणि त्याच्यानंतर 10% आरक्षणाचा निर्णय देखील झाला। 10% आरक्षणासाठी पहिल्यांदा विधिमंडळाचं 1 दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात आलं आणि अधिवेशन बोलवत असताना हे आरक्षण देत असताना जो सर्वे झाला त्याचा एक फक्त उल्लेख मी या ठिकाणी करतो की मला असं वाटतं की जगात पहिल्यांदा 12 दिवसामध्ये 337 कोटी रुपये खर्च करून 1,58,00,000 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारे तो अहवाल आल्यानंतर आरक्षणाची घोषणा झाली। हायकोर्टामध्ये देखील ही आता याचिका दाखल आहे, परंतु मानसिकता सरकारची कशी आहे बघा की माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली हरीश साळवे, विजयसिंग थोरात, मनु संघवी यांच्यासारखे देशातले मोठे वकील हे आरक्षण टिकण्यासाठी सरकारनं कोर्टामध्ये दिलेले आहेत। आमचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत ते स्वतः याची बाजू मांडतायत। त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचं आहे परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना आरक्षण द्यायचं नाही हे बोलणं फार चुकीचं आहे, कारण देवेंद्रजींनी पहिलं आरक्षण देऊन दाखवलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या साथीनं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन ते आरक्षण देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेला आहे। परंतु एक भूमिका स्पष्ट होती की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी बांधवांचं काही कमी होणार नाही, आरक्षण कमी होणार नाही, ही भूमिका सरकारची आहेच। ती कालही होती, आजही आहे आणि उद्या देखील राहणार आहे। परंतु मराठा समाजाचं आरक्षण टिकलं गेलं पाहिजे। हैदराबादच्या गॅजेटला जे काही लिहिलेलं आहे त्याची अंमलबजावणी मराठवाड्यामध्ये झाली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे।
सगळे सोयरेंच्या बाबतीमध्ये नंतर भूमिका मनोजजींनी त्या ठिकाणी मांडली.